आजच्या या विश्लेषणामध्ये सर्वांचं खूप स्वागत आहे. आज आपण एक अतिशय रंजक आणि आश्चर्यचकित करणारा प्रवास सुरू करणार आहोत. आपण थेट नॅनोमीटरच्या स्तरापर्यंत आज जाऊन जीवनाचे अगदी मूलभूत घटक आणि त्यांची प्रत्यक्ष कार्यपद्धती कशी असते हे उलगडणार आहोत. चला तर मग सुरू करूया. आजची आपली रूपरेषा अगदी थोडक्यात पाहूया. 1. पहिल्या पेशींची उत्पत्ती. 2. दृष्टीची मर्यादा ओलांडताना. 3. फ्लुइड मोझॅक आवरण. आणि 4. वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी यांची तुलना. विभाग 1. पहिल्या पेशींची उत्पत्ती. जीवशास्त्रातील हा एक अत्यंत रहस्यमय आणि मोठा प्रश्न आहे. सेंद्रिय रेणूंनी एकत्र येऊन जिवंत पेशी तयार करण्यासाठी सर्वात पहिलं संरक्षक आवरण नेमकं कसं बनवलं असेल याचा शोध घेणं एखाद्या सस्पेन्स थ्रिलरपेक्षा नक्कीच कमी नाही. आता कल्पना करा लडाखमधील पुगा व्हॅलीच्या उकळणाऱ्या गरम पाण्याच्या झऱ्यांची. अत्यंत गोठवणाऱ्या थंडीतही हे झरे उकळत्या तापमानाला असतात. अगदी सुरुवातीच्या पृथ्वीवरील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीचं हे एक जिवंत आणि उत्तम उदाहरण आहे. थोडक्यात सांगायचं तर सुरुवातीच्या जीवनासाठी ही एक नैसर्गिक आणि अत्यंत अस्थिर अशी प्रयोगशाळाच होती. या अत्यंत गरम आणि खनिजांनी भरलेल्या पाण्यात वेगाने तयार होणारे कॅल्शियम कार्बोनेटच्या थरांनी सेंद्रिय रेणूंचं हानिकारक घटकांपासून संरक्षण केलं असावं आणि याच प्रक्रियेतून पेशीचं सर्वात पहिलं आणि अत्यंत महत्त्वाचं असं संरक्षक आवरण तयार होण्यास मदत झाली. हे खरोखरच अद्भुत आहे नाही का? विभाग 2. दृष्टीची मर्यादा ओलांडणे. आता इथे सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा अचूक आकडा 0.1 मिलीमीटर. मानवी डोळ्यांची दोन गोष्टी स्पष्टपणे वेगळ्या पाहण्याची ही अंतिम मर्यादा आहे. यापेक्षा लहान असलेली कोणतीही गोष्ट आपल्याला केवळ एक अंधुक ठिपका असल्यासारखीच भासते. पण मानवाने ती मर्यादाही ओलांडली. आपली शोध घेण्याची साधने कशी विकसित झाली हे पाहणं रंजक आहे. 1665 मध्ये रॉबर्ट हुक यांनी वापरलेल्या त्या प्राथमिक भिंगांपासून ते आजच्या या अतिप्रगत आधुनिक इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपपर्यंतचा प्रवास आपल्याला विज्ञानाची खरी ताकद दाखवून देतो. प्रकाश सूक्ष्मदर्शक आपल्याला पेशीचा प्राथमिक आकार मोजण्यास नक्कीच मदत करतात, पण इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप ते थेट इलेक्ट्रॉनचा झोत वापरतात आणि 1 मीटरच्या 1 अब्जांश म्हणजेच नॅनोमीटर स्तरावरील अत्यंत सूक्ष्म रचनाही आपल्याला अगदी स्पष्टपणे दाखवतात. आता अळूच्या पानाचा हा खालचा पृष्ठभागच पहा. इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपमुळे पानाचा हा भाग एखाद्या परग्रहावरील गूढ प्रदेशासारखा दिसतोय. साध्या डोळ्यांना न दिसणारं हे विश्व खरोखरच थक्क करणारं आहे. विभाग 3. फ्लुइड मोझॅक आवरण. पेशीचं आवरण हे काही सिमेंटची स्थिर भिंत नसते, तर ते एक फ्लुइड मोझॅक प्रारूप असतं. सोप्या भाषेत सांगायचं तर हा चरबीच्या रेणूंचा एक सतत हलणारा गतिमान समुद्र आहे, ज्यामध्ये प्रथिनांचे रेणू एखाद्या रखवालदाराप्रमाणे तरंगत असतात आणि पेशीच्या आत बाहेर जाणाऱ्या पदार्थांची ये-जा काटेकोरपणे नियंत्रित करतात. हे अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आपण हा प्रयोग पाहूया. साध्या पाण्यात ठेवलेला बटाट्याचा तुकडा कसा फुगतो हे डावीकडे अगदी स्पष्ट दिसतंय, तर उजवीकडे तोच तुकडा जेव्हा 20% मिठाच्या द्रावणात ठेवला जातो तेव्हा पेशीच्या आवरणातील पाणी बाहेर पडतं आणि तो तुकडा लक्षणीयरित्या आकुंचन पावतो. या 3 वेगवेगळ्या अवस्था आपण अचूकपणे समजून घेतल्या पाहिजेत. जेव्हा पेशीच्या आत आणि बाहेर समतोल असतो तेव्हा त्याला आपण आयसोटॉनिक म्हणतो. जेव्हा द्रावणामुळे पेशी फुगते तेव्हा ते हायपोटॉनिक असतं आणि जेव्हा पेशी आकुंचन पावते तेव्हा ते हायपरटॉनिक द्रावण असतं. अगदी सोपं गणित आहे. विभाग 4. वनस्पती पेशी विरुद्ध प्राणी पेशी. डावीकडे असलेल्या कांद्याच्या पापुद्र्यातील वनस्पती पेशींची ती विटांसारखी मजबूत आणि भक्कम रचना पहा आणि त्याची थेट तुलना उजवीकडे असलेल्या मानवी गालाच्या आतील अनियमित आणि मऊ प्राणी पेशींशी करा. फरक अगदी स्पष्ट जाणवतोय. हाच रचनात्मक फरक या पेशींचं अस्तित्व ठरवत असतो. वनस्पतींच्या पेशींमध्ये एक अतिरिक्त आणि अत्यंत टणक अशी पेशी भित्तिका असते. यामुळे आतील पाण्याचा अंश कमी झाला तरी त्यांचा बाह्य आकार तसाच टिकून राहतो. पण प्राण्यांच्या पेशींचं तसं नाही. प्राण्यांच्या पेशी मात्र अशा कठीण परिस्थितीत पूर्णपणे आकुंचन पावतात आणि त्यांचा मूळ आकार बिघडून जातो. ही संरक्षण यंत्रणा प्रत्यक्ष कशी काम करते हे इथे अगदी स्पष्ट दिसतंय. जेव्हा रिओ वनस्पतीची पेशी साखरेच्या हायपरटॉनिक द्रावणात ठेवली जाते तेव्हा तो आतील जांभळ्या रंगाचा भाग आकुंचन पावतो आणि बाहेरील मजबूत पेशी भित्तिकेपासून वेगळा होतो. पण लक्ष देण्यासारखी गोष्ट म्हणजे पेशीची बाह्य रचना मात्र अजिबात बदलत नाही, ती तशीच राहते. या विश्लेषणाच्या शेवटी निसर्गाच्या या अत्यंत नाजूक पण अचूक अभियांत्रिकीचा विचार करणं भाग पडतं. विचार करा, जर केवळ काही नॅनोमीटर जाडीचं हे संरक्षक आवरण निकामी झालं तर ही संपूर्ण सजीव व्यवस्था किती वेगाने कोसळू शकते. हा विचार खरोखरच कुतूहल वाढवणारा आणि निसर्गाची ताकद दाखवून देणारा आहे.